आज सकाळी सुमारे 7 वाजता नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री माईन रेल्वे लाईन परिसरात ही घटना घडली। रस्ता ओलांडत असताना अचानक बिबट्या वाहनासमोर आल्याने देवलापारकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली। धडकेनंतर नर बिबट्या रस्त्यालगत गंभीर अवस्थेत कोसळला। घटनेची माहिती मिळताच मनरसचे क्षेत्र सहाय्यक मुळेश्वर गोंडी मेश्राम यांनी वनरक्षक रेखा चोंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। वन विभाग पथकाने तातडीने कारवाई करत जखमी बिबट्याला उपचारासाठी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलवले। सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालील उपचार सुरू असून बिबट्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर महामार्गावरील भरधाव वेग, वन्यजीव मार्ग आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालेला असून नागरिकांकडून प्रतिबंधात्मक उपायांची मागणी केली जात आहे। न्यूज एक्सप्रेस करिता रामटेकवरून पंकज चौधरी यांची बातमी।